हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 4, श्लोक क्रमांक 16. किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. भाषांतर. कर्म काय आणि अकर्म काय हे निश्चित करण्यात बुद्धिमान लोकही गोंधळून जातात. आता मी तुला कर्माचे वर्णन करतो, जे जाणल्यावर तू सर्व अशुभातून मुक्त होशील. प्रेक्षक हो, या श्लोकापासून भगवंत अर्जुनाशी कर्माबद्दल चर्चा करतात, कारण कर्मांचे नियम त्यांच्याच नियंत्रणाखाली बनतात. आणि कर्म स्वतंत्रपणे किंवा स्वतःच्या मनाप्रमाणे का करायचं नाही याबद्दल भगवंत पुढील श्लोकांमध्ये स्पष्टीकरण देणार आहेत. तसेच ज्या आत्मविश्वासाने भगवंत कर्माबद्दल बोलत आहेत त्याने हे स्पष्ट होते की कर्माचे सर्वोच्च अधिकारी तेच आहेत, म्हणून आपण स्वतःची मनमानी करायची नाही. उदाहरणार्थ, बांधकामावर सिमेंट खडी एकत्र करण्यासाठीचा मिक्सर वेगळा असतो, परंतु ते आपल्या घरच्या मिक्सरमध्ये करू शकत नाही. घरच्या मिक्सरमध्ये काय करू शकतो हे त्या मिक्सरबरोबर जी मार्गदर्शिका येते त्यामध्ये दिलेले असतं. म्हणजे आपण येथे आपली मनमानी करून चालत नाही, त्याने आपलेच नुकसान होते. प्रेक्षक हो, त्याचप्रमाणे आपण आपला हा मनुष्याचा जन्म केवळ आहार, निद्रा, भय आणि मैथुनामध्ये वापरायचा नाही, तर त्याही पुढे जाऊन आणखी कोणत्या दिव्य गोष्टीसाठी वापरायचं आहे हे आपल्या मार्गदर्शिकेमध्ये म्हणजेच भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. आपली मनमानी करून चालणार नाही तर आपल्या मनुष्य जन्माचे नुकसान होईल. म्हणून शास्त्रांमध्ये दिलेले विधी निषेध, जसे की विधी आहेत भगवान श्रीकृष्णांना सदैव स्मरणात ठेवणं, आणि निषेध आहे भगवान श्रीकृष्णांना कधीही न विसरणं, हे पाळलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण मनमानी न करता गुरु साधू शास्त्रानुसारच कार्य केले पाहिजे. गुरु शिष्य परंपरा खूप महत्त्वाची आहे. त्याशिवाय आपण हे भगवत ज्ञान प्राप्त करूच शकत नाही, कारण जे प्रामाणिक गुरु असतात ते भगवद्गीतेचा जो अर्थ आहे त्यामध्ये म्हणजे आपल्या मार्गदर्शिकेमध्ये कसल्याही प्रकारची स्वतःच्या मतांची भेसळ न करता किंवा श्रीकृष्णांनी जे सांगितलेलं आहे त्यामधील कोणतीही गोष्ट काढून न टाकता आपल्यासमोर ती प्रस्तुत करतात. म्हणून श्रील प्रभुपादांची जी भगवद्गीता आहे, भगवद्गीता जशी आहे तशी, तिला वाचून पूर्ण जगामध्ये लोक भगवंतांचे भक्त बनतही आहेत, कारण श्रीकृष्णांनी जशी गीता सांगितली तशीच श्रील प्रभुपादांनी ती गुरु शिष्य परंपरेतून आपल्यासमोर प्रस्तुत केलेली आहे. म्हणून आपण पूर्व आचार्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे, आपली मनमानी करू नये. कारण एखादं कर्म एखाद्याच्या दृष्टीनं योग्य कर्म असू शकतं, तर तेच कर्म दुसऱ्याच्या दृष्टीनं अयोग्य कर्म ठरतं. जसं की चोरी करणं चोराला योग्यच वाटतं, परंतु पोलिसांच्या किंवा ज्याच्या घरी चोरी होत आहे त्या मनुष्याच्या दृष्टीनं ते अयोग्यच असतं. म्हणून आपण आपल्या मनाप्रमाणे कर्म करू पाहतो की मला हे केलं पाहिजे आणि हे करणं चुकीचं आहे वगैरे वगैरे, परंतु त्यामध्ये आपण काय करावं आणि काय करू नये याबद्दल गोंधळून जातो. म्हणून आपण गुरु साधू शास्त्रानुसार आपले कर्म केले पाहिजे. उदाहरणार्थ, शास्त्रांमध्ये गाईचं शेण पवित्र मानलेलं आहे, परंतु काही तथाकथित बुद्धिमान लोक म्हणतात की गाईचं शेण हे एखाद्या सर्वसाधारण प्राण्याच्या विष्ठेप्रमाणेच आहे. परंतु शास्त्रांमध्ये गाईच्या शेणाचं महत्त्व आहे का? कारण गाईचं शेण जंतुनाशक असतं. त्याच्यामध्ये बरेच असे औषधी तत्व असतात की जे बऱ्याच अशा रोगांवर उपाय ठरतात. म्हणून आपण शास्त्रांमध्ये जे सांगितलेलं आहे ते मान्य केलं पाहिजे. स्वतःची मनमानी करून सर्वच प्राण्यांची विष्ठा अपवित्र असते म्हणून गाईचं शेणही अपवित्र आहे असं मानू नये, हे चुकीचं आहे. अशा प्रकारे सर्वसाधारणपणे मनुष्य, मग तो कितीही बुद्धिमान असला तरी आदर्श कृष्ण भावना युक्त कर्मांबद्दल गोंधळून जातो. म्हणून कृष्ण भावना भावित कर्म करण्यासाठी या अध्यायाच्या प्रारंभी सांगितल्याप्रमाणे मनुष्याने गुरु शिष्य परंपरेतील प्रमाणित व्यक्तीच्या आदेशानुसार आचरण केलं पाहिजे. कृष्ण भावनेची पद्धती ही सर्वप्रथम सूर्यदेवांना सांगण्यात आली. सूर्यदेवांनी आपला पुत्र मनूंना ती सांगितली, जे मनुष्य जातीचे पिता आहेत. मनूंनी ती आपला पुत्र इक्ष्वाकुला सांगितली, आणि अशा प्रकारे अत्यंत प्राचीन काळापासून ही पद्धत पृथ्वीवर चालत आलेली आहे.
म्हणून आपणही पूर्व आचार्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. नाही तर मनुष्य कितीही बुद्धिमान असला तरी मनमानी केल्याने तो गोंधळून जातो. उदाहरणार्थ, ब्रह्मदेवांसारखे बुद्धिमान लोकही कोणते कर्म आणि कोणते अकर्म आहेत, म्हणजे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी आहेत, हे समजण्यामध्ये गोंधळून जातात. म्हणूनच तर त्यांनी श्रीकृष्णांच्या बालमित्रांची आणि वासरांची चोरी केली होती. तसेच युधिष्ठिर महाराज, कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीत युधिष्ठिर महाराजांना श्रीकृष्णांनी सांगितलं की तू असं सत्य बोल की जे परिस्थितीनुसार सत्य आहे, परंतु परिस्थितीच्या धारणेनुसार कदाचित ते खोटं ठरू शकेल की अश्वत्थामा मारला गेला म्हणून. तेव्हा खोटं कसं बोलावं की बोलू नये याबद्दल युधिष्ठिर महाराजही गोंधळून गेले. अशा प्रकारे काय कर्म आहे आणि काय अकर्म आहे हे निश्चित करणं खूप अवघड आहे. म्हणून प्रेक्षक हो, जेव्हा गुरु शिष्य परंपरा खंडित झाली तेव्हा भगवंतांनीच पुन्हा अर्जुनाला कृष्ण भावनेचं ज्ञान देण्याचं ठरवलं. आणि त्यामुळेच जो अर्जुनाच्या पदचिन्हांचं अनुसरण करतो तो निश्चितच गोंधळून जात नाही. अशा प्रकारे भगवंतांच्या दिव्य प्रकृतीला समजण्यासाठी आपल्याला दिव्य शास्त्र चक्षूंची आवश्यकता असते, जे आपल्याला केवळ गुरुच प्रदान करू शकतात. उदाहरणार्थ, ज्याप्रमाणे भगवंतांच्या विराट रूपाचे दर्शन घेण्यासाठी अर्जुनाला जगद्गुरु श्रीकृष्णांनीच दिव्य चक्षु प्रदान केले होते, त्याशिवाय अर्जुनाला भगवंतांचे विराट रूप पाहणे शक्यच नव्हते. त्याचप्रमाणे आपल्यालाही गुरु शिष्य परंपरेतील गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय भगवत ज्ञान घेणं, कर्म आणि कर्मांची फळं जाणणं शक्य नाही. अशा प्रकारे गुरु साधू शास्त्रांप्रमाणेच आपण अध्यात्माला समजू शकतो, भगवंतांना जाणू शकतो, आपल्या मनाने नाही. म्हणून जे कोणी धर्माच्या मार्गात स्वतःच्या मनाने वेगवेगळे प्रयोग करण्यापेक्षा अर्जुनाच्या पदचिन्हांचे अनुसरण करतील ते कधीही गोंधळून जाणार नाहीत. उदाहरणार्थ, एडिसनने बल्ब बनविला. त्यांनी त्यासाठी खूप वेळा प्रयोग केले, परंतु ते प्रत्येक वेळी अयशस्वी ठरले. त्यानंतर बऱ्याच वेळा वेगवेगळे प्रयोग केल्यानंतर शेवटी ते यशस्वी झाले. त्यामध्ये आधी प्रयोग करण्यामध्ये त्यांचा बराच असा वेळ व्यर्थ केला. आपल्याकडे एवढा वेळ आहे का? आणि एडिसनला तर बल्ब बनवायचा होता की जी भौतिक गोष्ट होती, परंतु आध्यात्मिक सत्याला जाणण्यासाठी आपण करोडो जन्म जरी प्रयोग करीत बसलो तरीही आपण ते समजू शकणार नाही, कारण ते आपल्या बुद्धीच्या खूप दूर आहे, परे आहे. म्हणून असे सांगितले जाते की केवळ अपूर्ण प्रायोगिक ज्ञानाद्वारे धर्माचा मार्ग निश्चित करणं शक्य नाही. उदाहरणार्थ, आज मनुष्याने कितीही वेगवेगळे प्रयोग केलेले असले तरी तो अनेक प्रयोगांद्वारे असे मशीन बनवू शकत नाही की ज्याद्वारे आपण आत्म्याला पाहू शकतो. त्यामुळे वास्तविकपणे धर्माचे तत्त्व केवळ भगवंतच सांगू शकतात. अपूर्ण आणि चुकीच्या तर्काच्या आधारे कोणताही मनुष्य धर्मतत्वाची निर्मिती करूच शकत नाही. तो तर्कवितर्क करून कोणत्याही धार्मिक सिद्धांतांपर्यंत पोहोचूच शकत नाही. प्रेक्षक हो, आपण म्हणतो की प्रयत्नांती परमेश्वर, परंतु जर आपलं ध्येय पूर्व दिशेकडे असेल आणि आपण पश्चिम दिशेकडे प्रयत्न करीत असू तर आपण कधीच त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही. अशा प्रयत्नाने ना सिद्धी मिळेल, ना यश मिळेल, ना गती. म्हणून प्रयत्नही कोणत्या दिशेनं करायचे हे सांगण्यासाठी गुरूंची आवश्यकताही असतेच. हे शास्त्रांचं सांगणं आहे. म्हणून मनुष्याने ब्रह्मा, शिव, नारद मुनी, मनु, चतुष्कुमार, कपिलदेव, प्रल्हाद महाराज, भीष्म पितामह, शुकदेव गोस्वामी, यमराज, जनक महाराज आणि बळी महाराज यांसारख्या महाजनांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. शास्त्रांमध्ये यांचे वर्णन आहे. त्यांनी काय कार्य केले, त्यांनी भगवंतांची कशी भक्ती केली, आपल्याला त्यांनी त्याद्वारे काय उपदेश दिलेले आहेत हे आपण गुरु साधू शास्त्रांद्वारे जाणू शकतो. आपण आपल्या मनोकल्पित विचारांनी हे काहीही जाणू शकणार नाही. तर मग आता आपण गुरु साधू शास्त्रानुसार जाणण्याचा प्रयत्न करू की कर्म म्हणजे काय. तर कर्म म्हणजे अशी कृती की ज्याचे फळ आपल्याला भोगावे लागते, मग ते कर्म चांगले असो की वाईट. जेव्हा आपण चांगले कर्म करतो आणि त्याची फळं मिळतात ते असतं पुण्यकर्म. उदाहरणार्थ, आपण एखाद्या गरजू व्यक्तीला पैशांची, वस्तूंची मदत करणं किंवा एखाद्या अंध व्यक्तीला रस्ता ओलांडण्यासाठी मदत करणं इत्यादी, ज्याची चांगली फळे आपल्याला मिळतात. आणि जेव्हा आपण वाईट कर्म करतो, उदाहरणार्थ चोरी करणं, खोटं बोलणं, एखाद्याला फसवणं, मारहाण करणं इत्यादी, अशा वाईट कर्मांची किंवा दुष्कर्मांची वाईट फळंही आपल्याला भोगावी लागतात. ही झाली कर्माची व्याख्या.
आणि अकर्म म्हणजे ज्या कर्माचे फळ भोगावेच लागत नाही. या कर्म आणि अकर्मावर आपण पुढील श्लोकांमध्ये सविस्तर चर्चा करणारच आहोत, जी भगवंतांनी केलेली आहे. हे जाणल्यावर आपण सर्व अशुभातून मुक्त होतो असे ते म्हणतात. आपण सर्वजण अशुभापासून मुक्त होऊ इच्छितो आणि आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही शुभच घडावं असं आपल्याला वाटतं. परंतु आपल्या जीवनामध्ये अशुभ गोष्टी का घडतात? तर अज्ञान आणि तमोगुण आपल्या जीवनामध्ये अशुभतेला आमंत्रित करतात. म्हणून मनुष्य कर्म काय आहे हे जाणल्याने अशुभतेपासून मुक्त होऊ शकतो. अशुभतेपासून मुक्त होणं हे मानवी जीवनाचं ध्येय आहे. प्रेक्षक हो, ते अशुभ आहे जे भगवंतांशी संबंधित नाही. मनुष्य, परिस्थिती, वस्तू इत्यादी जे जे भगवंतांशी संबंधित नाही ते सर्व अशुभ आहे. जे काही भगवंतांशी संबंधित आहे, भगवंतांशी जोडलेलं आहे ते सर्व शुभ आहे. म्हणून जर आपण आपल्या आयुष्यामध्ये हा निर्णय घेऊ की आपण जे काही करू, जीवनामध्ये जे काही निर्णय घेऊ, जे काही कर्म करू, ज्या कोणत्या गोष्टीशी, वस्तूशी, मनुष्याशी संबंध ठेवू, ते सर्व भगवंतांना आपल्या आयुष्याचे केंद्र बनवून करू, तर एवढे केल्याने आपण अशुभतेपासून कायमचे मुक्त होतो. अशा प्रकारे जेव्हा भगवंतांची शुद्ध भक्ती केली जाते तेव्हा तिचा प्रभाव आपल्या जीवनावर होतो आणि शुभदा म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही शुभ घडण्यास प्रारंभ होतो. इतकी भगवंतांची भक्ती कल्याणकारी आहे. म्हणून 5000 वर्षांपूर्वी जेव्हा भगवान श्रीकृष्ण अवतरित झाले तेव्हा ज्योतिष गणनेनुसार नक्षत्र ग्रहांची परिस्थिती ही पूर्णपणे अशुभ होती. अमावस्येची रात्र होती. रात्री 12 वाजता कारागृहासारख्या अशुभ जागी भगवंत प्रकट झाले. परंतु शुकदेव गोस्वामी भागवतामध्ये सांगतात की जेव्हा भगवंत अवतरित झाले त्यावेळी सर्व काही शुभ झाले. म्हणजे ती अमावस्येची अंधकारमय रात्र प्रकाशमान झाली. त्या कारागृहाची सर्व द्वारे आपोआप उघडली गेली. देवकी आणि वसुदेवांचे साखळदंड आपोआप तुटून पडले आणि सर्व काही मंगलमय झाले. म्हणून भगवंतांशी संबंध ही एकमात्र गोष्ट आपल्या जीवनातील अशुभता नष्ट करू शकते. भगवान श्रीकृष्णांची भक्ती केल्याने, केवळ त्यांचे नाम घेतल्याने, त्यांच्या नामाच्या कीर्तनामध्ये केवळ 2 हातांनी टाळ्या वाजवल्याने आपल्या हातावरील भाग्यरेषा बदलतात आणि आपली कर्मफळे कळतात. आपल्या कर्मांचे जे दुष्प्रभाव आहेत की जे आपल्या जीवनामध्ये दुःख, अशुभता घेऊन येतात, हे सर्व भगवंतांच्या भक्तीने नष्ट होतात. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये भगवंतांची भक्ती प्रारंभ केली पाहिजे. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण प्रमाणित गुरु शिष्य परंपरेतून आलेले ज्ञान आत्मसात केले पाहिजे आणि कृष्ण भावना युक्त कर्म करून सर्व अशुभतेपासून मुक्त झाले पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. आपली मार्गदर्शिका म्हणजेच भगवद्गीतेनुसार आचरण करूयात आणि कृष्ण भावनेमध्ये स्थिर राहूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.